हाय गाईस, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आता बनवते आहे अंड्याचं भरलेलं भरीत। तर चला आपण साहित्य बघूया। अंडी, कोथिंबीर, कांदा, लसूण, आलं आणि मिरच्या आणि हे मसाले। तर आपण कोथिंबीर, लसूण आणि आलं आणि मिरची वाटून घ्यायची मिक्सर मध्ये। झालं। आता आपण तेल टाकतोय। आपण कांदा टाकतोय। कांदा जरा पण आता तेल टाकून कांदा परतून घेतोय। तेल तापलंय। अंड्याचे 2 भाग करूया। आपण आता हिरवं वाटण टाकतोय। आपण आता आपला आता मसाला चांगला भाजून झालाय। आपण आता हा हिरवा मसाला भाजून घेतलाय। आता लाल मसाला, चिकन मसाला, काळी मिरी पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ। तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाला आणि मीठ टाका। मी हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे मसाला मी कमी टाकलाय। त्याचा आतमधलं पिवळं मंडूळ कुस्करतोय भरीत करण्यासाठी। आपण आता गॅस बंद केली आहे। फक्त हे मिक्स करून घेऊ। आता आपण हा मसाला अंड्यामध्ये भरणार आहे। आता आपण सगळं मिक्स करून घेतलंय। आता आपण हे अंड्यामध्ये भरणार आहे। चला आपण आता अंड्यामध्ये भरूया। एकदा ही रेसिपी घरी करून बघा, खूप छान आहे। चपाती आणि भाकरी बरोबर खाऊ शकता। चला आपला आता हा मसाला भरून झाला आहे आणि हा आता आपण मसाला एका साईडला काढून घेऊ। आपल्याला आता तेलामध्ये पुन्हा फ्राय करायचे अंड। आपण आता तेल गरम करत ठेवलंय। आपण आता ही अंडी एक एक भरलेली अंडी तेलात सोडूया।
आपण आता मसाला सगळा टाकतोय तेलामध्ये. तुम्ही एकदा ही रेसिपी घरी करून पहा, खूप चांगली लागते, छान बनते. आता आपण याच्यावरनं कोथिंबीर टाकूया. आपलं आता अंड्याचं भरीत झालेलं आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं लागतं ते झालं ते. सोलकढी बनवूया. तुम्हाला साहित्य दाखवते. साहित्यामध्ये कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतले आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, आलं घेतलं आहे आणि कलर येण्यासाठी आणि चव येण्यासाठी बीट घेतलं आहे आणि हे आगूळ आणि हे खोबरं. तर चला बनवते. चला आपण आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया सगळं. खोबरं, कोथिंबीर आणि आपण सगळं वस्तू धुवून घेतल्या आहेत. लसूण, आलं आणि बीट आपण आता हे वाटून घेऊ. आता वाटून घेतलं आहे कोकमचं. परत आपण एकदा मिक्सरमधनं वाटून काढणार आहे. आपण आता हे आगूळ ह्याच्यात ओततोय. आपण एकदा वाटून घेऊया परत. पण आता दुसऱ्यांदा फिरवून घेतलंय मिक्सरमध्ये. पण बीट टाकल्यामुळे कलर आलाय सोलकढीला. चवही चांगली लागते. तुम्ही एकदा घरी करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. आपण आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. थोडं कमी टाकूया, आगोळीमध्ये मीठ असतं. आणि वरती कोथिंबीर कापून टाकूया. आपण आता कोथिंबीर टाकली चिरून. आपण हे थंड करत ठेवूया. तर चला आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते. जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यात बर्फ टाकून पण पिऊ शकता. तर चला आपली आता झाली सोलकढी. हो, मी हे बनवलंय अंड्याचा भरीत. ते खाऊन बघा कसं झालंय ते. चला तर आपण आजची डिश टेस्ट करून बघत आहे कसं झालंय.
एकदम मस्त. तुम्ही एक वेळ ही रेसिपी घरी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कमेंटमध्ये सांगा, घरी बनवून कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती. तर तुम्हाला आता आज अंड्याचं भरीत आणि सोलकढी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि सबस्क्राईब करा.